सायनाजींनी काढला होता की आज 6 खासदार, लोकसभा खासदार हे अधिकृतरित्या शिंदेच्या शिवसेनेत आले. शिंदेच्या शिवसेनेचं ते यश मानलं जाते. पण आशिषजी, आज सकाळीच एबीपी माझाशी बोलताना तुम्ही हाच मुद्दा, जे आता ऑपरेशन टायगर म्हटलं जातं, त्यात ऑपरेशन टायगरमध्ये आता काही आमदार देखील येणार अशी चर्चा आहे. महायुतीत आणखी किती आमदार यावेत याविषयी तुमच्या मनात शंका आहे, ते भाजपच्या मध्ये ते यावेत याच्याविषयी तुमच्या मनात शंका आहे, नेमकं ते आज विषय काय? नाही बघा, आपण आज 2 महिन्यापूर्वी पाहिलं की या देशामध्ये आपल्या देशाच्या अर्ध्या लोकसंख्येला म्हणजे महिलांना प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये मिळावं म्हणून महिला आरक्षण हे पारित होऊ शकलं नाही, कारण की एनडीए कडे 2/3 मेजॉरिटी लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये नाही आहे. म्हणून आज आलेल्या खासदारांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. नक्कीच बंगालमधून देखील सगळे खासदारांचं आम्ही स्वागत करतो. त्यांच्या येण्यामुळे ह्या देशाला सन्माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये विविध रिफॉर्म्स, मग महिला आरक्षण असेल, युनिफॉर्म सिव्हिल कोड असेल, किंबहुना 1 नेशन 1 इलेक्शन सारखे न भूतो न भविष्यती असे बिल पास करण्यामध्ये नक्कीच मदत होते आहे. आणि म्हणून आवश्यकता असल्यामुळे हे सगळे खासदार आज एनडीए मध्ये येत आहेत, त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत नक्कीच करू. पण आज आपण महाराष्ट्र विधानसभेची जर परिस्थिती पाहिली तर 2/3 पेक्षा जास्ती, 3/4 पेक्षा जास्ती, मी तर म्हणेल जवळपास 80% आमदार, 288 पैकी जवळपास 237-38 आमदार हे महायुतीच्या विविध घटक पक्षांना मिळून नक्कीच आहे. म्हणून लोकशाहीमध्ये आपण राहतो, पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये राहतो. ज्यांना विरोधाचा जो जनमानसाचा आवाज उठवण्यासाठी तिथे जर ठेवलाय तर त्यांनी तिथंच राहावं. इथं येऊन गर्दी केल्यापेक्षा समोरच्या निवडणुकांमध्ये आपसामध्ये वाद होऊन उमेदवारीबद्दल मतभेद होण्यापेक्षा आज परिस्थिती अशी आहे की विधानसभेत बोलायला जावं तर सत्ताधारी पक्षाकडे एवढे लोक आहेत, त्यांना आपलं म्हणणं मांडता येत नाही. साधीची लहानशी गोष्टी सांगतो, विकासाच्या संदर्भामध्ये असेल, निधीच्या संदर्भामध्ये असेल. आणि म्हणून मी म्हटलं आवश्यक होते 2/3 मेजॉरिटीसाठी म्हणून खासदार नक्कीच एनडीए मध्ये स्वागत आहे. पण इथे अनावश्यक गर्दी गरजेची आहे का, असा फक्त जो प्रश्न माझ्या मनामध्ये आला तो मी सकाळी मांडला. त्यामध्ये अतिशय उत्तम प्रश्न तुमच्या मनात आला, पण तो भाजपला लागू आहे का शिंदेच्या शिवसेनेला? नाही, प्रश्न सगळ्यांसाठीच आहे. आणि म्हणजे म्हणून म्हटलं ना, खासदार तिथे गरज आहे, आपल्याला रिफॉर्म्स करायचे आहे, देशाला समोर न्यायचं आहे. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी नक्कीच ते होणं अपेक्षित आहे. अजूनही काही मुद्दा घेऊन सायनाजींकडे जातो. सायनाजी, तुम्ही त्यांनी मांडलेला